नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब सेलगाय आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी माझ्या सध्या शेतामध्ये आहे. आता पाऊस जरा लांबणीवर असल्यामुळं शेताला पाणी वगैरे देणं चालू आहे. आणि अशामध्येच आता व्हिडिओ बनवण्याचं कारण, आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते फार चांगलं चालू नाही असं एकंदरीत माझ्यासारख्या एक शेतकरी व्यक्तीला वाटतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करणं खऱ्या अर्थानं त्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी केला पाहिजे. रोष व्यक्त केला पाहिजे, समाज माध्यमावरती व्यक्त झालं पाहिजे. आणि तशाच पद्धतीनं मी आज तुमच्यासमोरती आलो आहे. कारण एकीकडे जर बघितलं आपण तर हे जे मूलभूत प्रश्न आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे रोजगाऱ्यांचे प्रश्न आहेत, हे तर प्रश्न लांबच राहिले. दुसरीकडे बघितलं आपण, खताच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. यावर्षी पाऊस देखील थोडा लांबणीवर पडलेला आहे. काही लोकांनी पेरणी केली आहे, आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत, परंतु वरून राजा असणारा बरसत नाही. त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमधून कुठेतरी महाराष्ट्राची आता सध्या वेगळी चर्चा चालू आहे की ऑपरेशन टायगर कुणीतरी राबवलं आहे म्हणे. आणि मीडियाचा फोकस तर पूर्णपणे तिकडंच असणार आहे, यात काही शंका नाही. कारण आता निवडणुका झाल्या, आपण मतदान केलं, ज्याला करायचं आहे ते केलं, तो निवडून आला. निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला ही अवदसा सुचते कुठून की आपण बाबा ज्याच्या नावाचं कुंकू लावलं आहे त्याच्यासोबत कशी गद्दारी करावी, किंवा एकाबरोबर लग्न करायचं, दुसऱ्याबरोबर संसार करायचा आणि तिसऱ्याबरोबर मुहूर्त लावायचं म्हटल्यावर कसं जमणार आहे. हे असणारा प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला हा प्रश्न पडलेला आहे. तसा मलाही पडणं साहजिकच आहे. आपण बघितलं असेल तर ते उद्धव साहेबांचे त्यावेळेस, आपल्याला काय कुठल्या पक्षाचा मी काही समर्थक नाही किंवा विरोधक नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे, जे डोळ्याला दिसतं, जे लोक ग्रामीण भागामध्ये बोलतात, तेच असणारा तुमच्यासमोर मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो. हे काही चांगलं नाही. जी आता काय चालू आहे, 6 खासदार फोडले, अमाप असणारा पैसा दिला असं कुणी बोललं जातं आहे. कोट्यावधी रुपयांचा चुराडा ह्याच्यामध्ये केलेला आहे. परंतु या लोकांच्या मताचा बाजार मांडण्याचा कुणी अधिकार दिला, हा देखील प्रश्न आपल्याला मतदार म्हणून पडला पाहिजे मित्रांनो. कारण हे यांच्या मनमानी कारभार यांचे चालू आहेत. वाटेल त्यावेळेस वाटेल ते करायचं, आम्हाला कोणी विचारणार नाही, पुसणार नाही. मतदार तर आम्ही गृहीत धरलेलाच आहे, यात काही शंका नाही. अशा असणारं आविर्भावामध्ये हे लोक वावरत आहेत. भ्रष्टाचारांनी सर्वोच्च टोप गाठलं आहे. हे आसुरी असणारं हे आनंद आहे सध्या लोक हे घेत आहेत. परंतु याचे पडसाद तुम्हाला वेळीच काही दिवसात दिसतील की काय आपण केलं ना, आपण काय घडलं. तुम्हाला त्यावेळेस पश्चाताप केल्याशिवाय दुसरं तुमच्याकडे काहीही उरणार नाही. कारण की तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेला वाघ म्हणून जिच्याकडे बघितलं जायचं, तिचे तुम्ही असे चिंधड्या केलेल्या आहेत. आता तुम्हाला कुणीही खुंगणार नाही किंवा कुणीही तुम्हाला शिवसेना म्हणून दाद देणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण की आपल्यामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेना म्हटलं की आता शिवसेनेचा वर्धापन दिन येतोय. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेचं रोपटं लावलं होतं आणि ते अत्यंत मोठा वृक्ष झाला होता. परंतु त्याच्या फांद्या छाटण्याचं काम गुजरातहून झालं, हे आपल्याला कळलं पाहिजे. परंतु येणारा काळ हा निश्चितपणाने वाईट असणार आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.